पूर्ण विश्वाचे मालक म्हणून ज्यांना संबोधले जात असे गुरुदेव दत्त महाराज आणि या दत्त महाराजांचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती ज्यावेळेस नरसोबाच्या वाडीला 12 वर्ष राहून ते गंधर्वपूर म्हणजे गाणगापूरमध्ये आले। ते पहिल्यांदा आले तर या संगमावरती आले। या ठिकाणी या संगमावरती ते अनुष्ठान करीत असत आणि गाणगापूर या गावामध्ये हे भिक्षेसाठी जात असत आणि याच ठिकाणी ते अनुष्ठानाला बसत असत। या संगमाचं भीमा आणि अमरजा या दोन नदीचा संगम या ठिकाणी आहे। या दोन नदीचं पाणी सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपाचं दिसतंय बारकाने जर पाहिलं तर। अशी ही भीमा अमरजा संगमावरती आपण आलेलो आहोत आणि या संगमाच्या या ठिकाणी विशेष म्हणजे संगमेश्वराचं मंदिर देखील आहे आणि औदुंबर वृक्ष या ठिकाणी आहे। औदुंबर वृक्ष म्हणजे काय, तिथं काय चालतं, कशासाठी तो औदुंबर वृक्ष आहे हे सुद्धा आपण त्या ठिकाणी जाऊन पाहणार आहोत। संगमेश्वराचं सुद्धा मंदिर आहे। आता या संगमाचं म्हणजे आपण एक प्रकारे या नदीला आपण आपल्या आईचं स्थान देतो। आता या आईचं सुद्धा आपण या ठिकाणी आरती करणार आहोत आणि दिवा आणि एक नारळ असा या संगमामध्ये आपण सोडणार आहोत। असं हे संगमेश्वर। त्याच्यानंतर अष्टतीर्थ म्हणून सुद्धा या ठिकाणी आहे। अष्टतीर्थाचं देखील आपण दर्शन घेऊ। या संगमे भीमा अमरजा संगमावरती आल्याच्या नंतर इथलं दर्शन पहिल्यांदा घेतलं जातं। मग निर्गुण मठामध्ये ज्या निर्गुण पादुका आहेत त्या पादुकांचं दर्शन घेतलं जातं। पण पहिला मान हा या संगमेश्वराच्या दर्शनाला आणि औदुंबराला या ठिकाणी आहे। या ठिकाणी या संगमामध्ये आंघोळ केल्यानंतर अनेक व्याधी ह्या दूर होतात अशी आख्यायिका सुद्धा आहे। आपण तोंड हात पाय धुवून आता आपण पूजा करूया। सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर वटशेंदुराची कंठी जळे माळ मुक्ता फळांची जय देव जय देव। चिंतन श्री गुरुदेव दत्त। संसारी अनाथनाचे अंबे पूर्णा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय देवी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त। अवधूत चिंतन त्रैमूर्ति दत्त हा जाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेति नेति शब्द नय अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधि नय ध्याना जय देव जय श्री गुरुदत्ता ओ स्वामी अवधूता आरती वळता हरली भव चिंता जय देव सभाया अभ्यंतरी तू एक दत्त अभग्यसी कैसी करेल हिमात राही बरदली दिग जाहित जन्म मरणाचा पुरला से अंत जय देव जय श्री गुरुदत्ता ओ स्वामी अवधूता। चिंतन श्री गुरुदेव दत्त। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव। ओम श्री गुरुदेव दत्त स्वामी ओम श्री गुरुदेव दत्त। संगमावरती हाच तो औदुंबर वृक्ष आहे। गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं आहे की नरहरी नामक एक भक्त होता आणि जो व्याधीग्रस्त होता त्याची व्याधी काही केल्या राहत नव्हती आणि नरसिंह सरस्वतींनी म्हणजे सद्गुरूंनी त्याला एक काडीक दिली काठी आणि ती लावून तिला रोज पाणी घालण्यास त्यांनी सांगितलं आणि बरेच दिवस तो त्या काठीला पाणी घालत होता परंतु तिला काही केल्या पालवी फुटत नव्हती आणि एक दिवस सद्गुरू त्याच्याजवळ आले आणि आपल्या कमंडलूमधील पाणी त्यांनी त्या काठीला घातलं आणि त्या काठीला नवीन पालवी आली आणि नरहरीची व्याधी त्या ठिकाणी थांबली
असा हा औदुंबर वृक्ष, बरीचशी लोक आजही या औदुंबर वृक्षाला पाणी घालतात आणि पारायण हॉल देखील या ठिकाणी आहे. बरीचशी लोक या ठिकाणी गुरुचरित्राचं पारायण करत असतात. असा ह्या औदुंबर वृक्षाचा महिमा आहे. गुरुदेव दत्त. या संगम स्थानावरती हे मेन महत्त्वाचं म्हणजे संगमेश्वराचं मंदिर या ठिकाणी आहे. जाऊया आता आपण दर्शन करू. संगमेश्वराच्या मूर्तीपाशी दत्त महाराजांची मूर्ती या ठिकाणी देखील मंदिरामध्ये आहे. असं हे संगमेश्वराचं मंदिर. फोटो व्हिडिओ काढण्यास बंदी आहे, तरी देखील आपण घरी असलेल्या जे भक्त आहेत त्यांच्यासाठी आपण जरा थोडीशी रिस्क घेऊन हे व्हिडिओ बनवतोय. संगमेश्वराचं मंदिर. भीमा अमरच्या संगमाचं दर्शन घेऊन आपण अखेर निर्गुण मठामध्ये निर्गुण पादुकांचं दर्शन घेण्यासाठी आपण आलेलो आहेत. या मठामध्येच अनेक भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. संध्याकाळची आरती होते, दुपारची माधुगिरी या ठिकाणी मागितली जाते. दत्त महाराज कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये दररोज संध्याकाळी या ठिकाणी माधवगिरी मागण्यासाठी येतात आणि संध्याकाळचा मुक्काम ते आपल्या आईच्या कुशीमध्ये म्हणजेच माहूरगडाला निद्रेला जात असतात. चला आपण जाऊया आता निर्गुण मठामध्ये दर्शन घ्यायला. गर्दी आहे थोडीशी, दर्शनाला जाऊया मठामध्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. पहिल्यांदा दर्शन घेऊया. गाभाऱ्यामध्ये निर्गुण पादुका आहे. दत्तात्रय महाराजांचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती. निर्गुण मठ श्री क्षेत्र गाणगापूर. दर्शनाच्या रांगेमध्ये लागून दर्शन घ्यायचे. दत्त महाराजांचे द्वितीय अवतार श्री नरसिंह सरस्वती दर्शन थोड्याच वेळात सद्गुरूंचं दर्शन होणार आहे. मोबाईल बंद. अतिशय छान असं दर्शन कमी वेळेमध्ये झालेलं आहे. गर्दी नसल्यामुळं पटकन दर्शन झाले. नरसिंह सरस्वतींच्या पादुकांचं दर्शन अतिशय छान प्रकारे झालेलं आहे. हा सभा मंडप आहे. प्रवेशद्वारातून बाहेर पडणार आहोत किंवा महत्त्वाचा जो प्रवेशद्वार आहे
जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू चरणी ठेवून या माता। जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू चरणी ठेवून या माता। छेली खेडे ग्रामी तू अवतरलासी, जगदुद्धारासाठी राया तू फिरसी। जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू चरणी ठेवून या माता। भक्तवत्सल खरा तू एक होसी, शरण आलो तुझ्या चरणासी। जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू चरणी ठेवून या माता। त्रिगुण परब्रह्म तुझा अवतार, याची काय वर्णू लीला पामर। जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था।